आजोबा तुमचं नाव काय? माधव नारायण पाटील, तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल यावेळी? बीजेपी. मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे? मुख्यमंत्री फडणवीस. फडणवीस. हा. चांगलं वाटतं त्यांचं काम चांगलं हा, वाटतंय? चांगलं चांगलं. नांदेडमध्ये कोणाचं सरकार असेल पाहिजे? नांदेड मध्ये बीजेपीचं सरकार. हा. तुम्हाला काय वाटतं काका? नांदेडमध्ये आमच्या भोकर मतदारसंघातून ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण याच भरघोस मताने विजयी होतील. त्यांना विकासाचा वारसा आहे. त्यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री होते, वडील मुख्यमंत्री होते. आता श्रीजयाताई उभे आहेत, 1,00,000 मताने निवडून येतील. कोकणचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की श्रीजयाताई चव्हाण जे आहेत त्या निवडून येतील, ते विकास करतील का? 100% विकास करतील. विकासाचा वारसा त्यांच्या परिवाराचा आहे. त्यांच्या वडिलांनी आमच्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते विकास 100% करतील. तर इथे आपल्यासोबत काही जनता आहे, त्यांच्यासोबत बोला. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा यावेळेस मुख्यमंत्री कोण बनायला पाहिजे? देवेंद्र फडणवीस कसं वाटतं त्यांचं काम कसं वाटतंय? एकदम नंबर पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी पण यायला पाहिजे. महायुतीतलं कोणी पण हो, आम्हाला सांगा. महायुतीमधले कोणी जरी झालं तरी होईल, पण बऱ्याच महिला वर्गांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना आहे. हा. तुम्हाला काय वाटतं त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये परत निवडून आले तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल चांगला? 100% होईल. अच्छा. आणि नांदेडमध्ये कोण यायला पाहिजे? नांदेडमध्ये खासदारकीला संतोषराव आंबर्डे. मी भोकर विधानसभातून आहे, अशोकरावची मुलगी. अच्छा. अशोकराव चव्हाण म्हणजे श्रीजया चव्हाण हे यायला पाहिजे. 100%. कारण की भोकरमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे श्रीजयाताई चव्हाण जे आहेत त्याच निवडून येतील. 100%. अच्छा. तुम्हाला काय वाटतंय? 100%. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनायला पाहिजे? एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब. त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला? काम आहे, काय दिलं नाही. कर्जमाफी केली, आता हीच माफी केली. शेतकऱ्याला 2,000 रुपये दिले, मोदी साहेबांना 2,000 रुपये दिले. अच्छा. नंबर पूर्ण माफी. आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की जर ते निवडून आले तर 30% वीज बिलामध्ये कपात करणार आहेत आता ते. मागणी बिल पूर्ण माफ केलं. अच्छा. पण तरी मागच्या महिन्यामध्ये बरंच महाग म्हणजे बिल वाढलेलं आहे ना. नाही माफच झालं ना आतापर्यंत. शेवटचं बिल माफ आहे आतापर्यंत. अच्छा. शेती पंपाचं माफ आहे, 0 मध्ये. आणि शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टीचा फायदा झाला. कारण आम्ही चर्चा केलो तर काही जण म्हणणं आहे की फायदा झाला नाही आहे असं म्हणणं आहे. अच्छा. नाही पण पिकांची जी म्हणजे ज्याच्यामध्ये भाव आहे तो भाव वाढलेला आहे. म्हणजे जे त्यांचं सोयाबीन आहे ते सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढलेला आहे, पण सोयाबीन कमी झालेलं आहे. हे बी वाढणार. म्हणजे ते पण निवडून आल्यानंतर वाढेल असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय कोण बनायला पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे साहेब बनायला पाहिजे. त्यांचं काम कसं वाटतंय? चांगले. लाडकी बहीण योजना आहे, अजून म्हणजे अजून भरपूर काय चालू आहे. अजून ते 2100 रुपये वाढून देणार आहे. हो. 2100 म्हणजे 1500 जे होते त्याच्याऐवजी 2100 रुपये देणार आहे. पण तसंच त्यांनी महाआघाडी विकास त्यांनी सांगितलेलं आहे की ते 3000 रुपये महिना देणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं महिलांचं कोणाकडे? आघाडी हे जे ते पुन्हा महाराष्ट्राला कळालेलं आहे. कसे शासन चालवले, किती खोटं बोलली. एकदम हे महाराष्ट्र जनतेला बेवकूफ बनवण्याचं काम महाविकास आघाडीने केले. अच्छा. तुम्हाला काय वाटतं आजोबा कोण मुख्यमंत्री बनायला पाहिजे? एकनाथ शिंदे. हे चांगलं वाटतं त्यांनी? अच्छा. चालेल. काय म्हणता? महागाई पण खूप वाढलेली आहे, त्याच्यावर काही बोलू शकता? महागाईवर चांगल्या पद्धतीनं तोडगा काढणार येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि इथून चांगल्या पद्धतीने त्याचं आजपर्यंत काम झालेलं आहे. अच्छा. भोकर मतदारसंघात तर श्रीजया चव्हाण यायलाच पाहिजे आणि आम्ही त्यांना 100% निवडून देणारच आहोत. अच्छा. ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय काय करता? तुम्ही चहा देतात इथे. अच्छा. तुम्हाला काय वाटतं हे सरकार तुमच्या मदत करू शकेल? हो, करू शकेल. म्हणजे जर एकनाथ शिंदे म्हणजे महायुती जर वापस निवडून आली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे फायदा होईल का? हो, फायदा होईल. आतापर्यंत सगळं चांगलं केलं. अच्छा. आणि हे लाडली बहीण योजनेचा फायदा झाला हो, तुम्हाला? झाला. म्हणजे तुमचं मत नक्की हो, महायुतीला. मान. अच्छा. आणि नांदेडचा विकास कसा वाटतोय आपल्या? नांदेडचा विकास पण चांगला. अच्छा. तुम्हाला काय वाटते कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री यावेळेस? एकनाथ शिंदे. आणि नांदेडमध्ये कोणाचे सरकार यायला पाहिजे? संतोषराव आंबर्डे. अच्छा. चालेल. धन्यवाद. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नांदेडमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो की बीजेपीचे सरकार वापस यायला पाहिजे, महायुती सरकार वापस यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हाँ, हमारा एक मोदी है ना, घर घर में मोदी तो देश में मोदी, घर घर में मोदी तो देश में बेदी। अरे कभी भी किसको नहीं करेगा ये बेदी, नाम है उसका मोदी। अच्छा. काकांनी खूप चांगलं बोललेलं आहे. सर आजोबा. तर बऱ्याच जणांचं इथं सगळ्यांचं म्हणणं आहे की महायुती सरकार वापस यायला पाहिजे. बऱ्याच साऱ्या योजना आणलेल्या आहेत, त्यांचा फायदा झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं आजोबा? हम किसी को डर के नहीं बात करते और 25 साल तक मोदी साहब आते हैं भारत में। ऐसा एक आदमी है मोदी साहब, इसकी गणना कोई नहीं कर सकते। ये मोदी है तो सब है, मोदी नहीं तो कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। चला बोला एकदा भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.
युट्यूबवर येऊन जाईल युट्यूब सोबत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं ना. आणि एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल काय बहिणीचं काढलंय काय विकून काढून द्यायले तो काय करणार आता? म्हणजे त्यांनी ही जी योजना आणली होती लाडकी हा, बहीण योजना काय काही फोल आहे फेल आहे काय आपल्याला द्यायले. त्या सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. तेल केवढं झाले 160 रुपये किलो झाले. अच्छा कोणाच काय काय व्हायला वाटेल हो म्हणजे वापस जर निवडून आले तर आणि त्यांनी तर असं म्हणलंय की 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये महिना देतील त्यांनी निवडून आणायला तसंच काँग्रेसनं पण म्हणलं आहे की ते 3,000 रुपये देतील तर तुम्हाला काय वाटतं कोणाला मत द्यायला पाहिजे आम्हाला बीजेपीला बीजेपी म्हणजे ते कारण की काँग्रेसनं पण बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत की 3,000 रुपये महिना देतील इकडे महायुती सरकारनं म्हणलेलं आहे की 2100 रुपये तर तुम्हाला काय वाटतंय कोण बीजेपीच यायला पाहिजे बीजेपी आपलं पुन्हा सरकार म्हणजे जे सरकार निवडून आलं तर आपल्या महाराष्ट्राचा आणि नांदेडचा विकास हो, होईल होतील. आता कसा वाटतोय नांदेडचा विकास छान वाटतं चहा देतात का इथे म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे सरकार तुमच्या मदत करू शकेल हो करू शकेल म्हणजे जर एकनाथ शिंदे म्हणजे महायुती जर वापस निवडून आली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे फायदा होईल हो फायदा होईल आतापर्यंत सगळं चांगलं केलं अच्छा आणि हे लाडली बहीण योजनेचा फायदा झाला हो झाला म्हणजे तुमचं मत नक्की हो, महायुतीला यांच्याकडं अच्छा आणि नांदेडचा विकास कसा वाटतोय आपल्या नांदेडचा विकास पण चांगला अच्छा तुम्हाला